बुडत होती पण लेकराला वर धरत होती. शेवटी दोघेही शांत झाले. पण त्या क्षणाने संपूर्ण जगाला रडवलं. आई म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी व्यक्ती. कदाचित बाळ वाचलं नसेल पण प्रयत्न खूप केले असतील. आईने आपल्या आयुष्यातले काही क्षणही त्याला दिले असतील. देवालाही तिने एकच विनंती केली असेल, माझ्या बाळाला जीवन द्या, त्याच्या बदल्यात मला न्या. इतकी रडली असेल की देवही हादरला असेल. आपली चूक त्यालाही कळली असेल. देवा, पुन्हा कधीही एका आईला अशी शिक्षा देऊ नकोस. तर ही घटना आहे जबलपूरमधील मृत्यूच्या दारातही सुटली नाही माऊलीची मिठी. लेकाला काळजाशी धरून आईने घेतला अखेरचा श्वास. नर्मदा नदीच्या संत पात्रात पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकावर काळाने असा घाला घातला की क्षणात आनंदाचं रूपांतर किंकाळ्यामध्ये झाले. जबलपूर येथील बेरंगी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये पर्यटकांनी भरलेली क्रूझ अचानक बुडाली. 9 निष्पाप जीवांचा अंत झाला. मात्र या भीषण दुर्घटनेतून समोर आलेले एक दृश्य पाहून दगड काळजाच्या माणसाचे डोळे पाणावले. पाण्यात बुडणाऱ्या क्रूझमध्ये मृत्यू समोर दिसत असताना एका माऊलीने आपल्या 4 वर्षाच्या चिमुरड्याला छातीशी घट्ट कवटाळलं होतं. अक्रार विक्रार लाटेच्या झुंज देताना त्या माऊलीची एकच धडपड होती आपल्या काळजाच्या तुकड्याला सुरक्षित ठेवण्याची. पण दुर्दैवाने नियतीने त्या दोघांनाही हिरावून घेतले. पण मृत्यू त्यांची ती मायेची मिठी तोडू शकला नाही. जेव्हा बचाव पथकाने त्यांचा मृतदेह बाहेर काढले तेव्हा त्या चिमुरड्याने आईला आणि आईने मुलाला घट्ट मिठी मारलेली होती. या दुर्घटनेत 24 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलं असलं तरी त्या मायलेकराचा असा अंत पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला. पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी त्या आईने शेवटच्या श्वासापर्यंत दिलेली झुंज आणि ती रुद्रदायक मिठी या अपघाताचा सर्वात वेदनादायक ठसा उमटून गेली. पर्यटनासाठी निघालेली ही सफर अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराची कधी न भरून निघणारे दुःख देऊन गेली. तेव्हा अशी वेळ कधीही कोणावर येऊ देऊ नको. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एका आईनं मुलासाठी हे केलेले प्रयत्न असफल ठरले पण तिने तिचे स्वतःचे प्रयत्न कधीही सोडले नाहीत. तर आयुष्यात आई असावी तर अशी. खरंच त्या ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.